नमस्कार, आपण आता होली स्पिरिट या मतदान केंद्रावर सध्या आहे. माझ्या सेवेसाठी त्याला मोबाईल आहे माहिती काढून घ्या. काहीतरी म्हणजे काय त्याला गडबड झाली तर माझी गडबड झाली तर तुम्हाला कळणार नाही का? हे नाही काय सांगतो नाही हे नाही काय सांगतो तर त्याला लढत मला आम्ही आमच्या माणसांना मोबाईल पकडून ठेवतो होतो हे आम्ही इकडे उभा आहात ना मोबाईल घेऊन आम्हाला कसं तुम्ही बाहेर काढता? नमस्कार, आपण हा जो काही गदारोळ बघतोय तो होली स्पिरिट शाळेजवळच्या मतदान केंद्रावरील आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 नंबरच्या बूथवर एका महिलेचं वोट म्हणजेच मतदान कोणीतरी ऑलरेडी करून गेलेले आहे आणि प्रत्यक्षात ती महिला इथे आल्यानंतर तिचं वोट झालं असल्याचं तिला सांगण्यात आलेलं आहे. आपण बघू शकत असाल. चेक करून सांगा फक्त कोण गेले बरोबर गेले चेक कर. नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? रिंकी देवी संजय कुमार सिंह. ही सदर महिला आहे. या महिलेचं जे आहे ते वोट कोणीतरी करून गेलेलं आहे. आता या ठिकाणी निवडणूक अधिकारी आलेले आहे. आपण बघू शकतो. करून गेली. आम्हाला काय एक मिनिट जे 2 रिंकी देवी सिंग आहे ना त्यातले जे होते त्या त्यांनी मतदान करून दिलं. सांगून गेले की त्यांनी मतदान करून दिलं असं झालं. त्यांनी बरोबर रिंकी देवीचं 2 नाव आहे. हा असे 2 व्यक्ती सांगितले. त्या मुलांनी सांगितलं. सर्व पक्षीय फक्त PR मोबाईल आलो काय दाखवा. आम्हाला आरोनने सांगितलं नाही. एक मिनिट काय बोला तुम्ही आरोन दाखवा. तुम्ही बाहेर चला सगळे. सर्व पहिली गोष्ट सर्व पक्षीय पुढे एका पक्षाचे आक्षेप नंबर 1 नंबर सगळ्यांचं म्हणणं हे आहे की मधून तुम्हाला माहिती असल्यामुळे सांगतो की माहिती करतो काही इन्फॉर्मेशन मध्ये असलेले लोक जे मतदान करत असतात त्याच्या मोबाईल असेल ना त्याला घरी पाठवलं जात आहे. मग यांचं म्हणणं आहे की घरी हो सर तर यांचं म्हणणं काय बाहेर एकटे माणूस ठेवा किंवा बाहेर खुशी ठेवा मोबाईल ठेवायला एवढी सुविधा द्या. मोबाईल हरवला तर आम्ही थोडी जिम्मेदार माणूस ठेवा माणूस ठेवा. नाही नोटिफिकेशन काढलं मोबाईल लावून नाही सर आमच्या माणूस आम्हाला मी काय सांगतो तिकडे बाहेर एक टोपलं ठेवा तिकडे ठेवतो आम्ही आमची माणसं उभी करतो बस तर आम्ही 100 मीटरवर तुम्हाला जे काय करायचं ते करा. 100 मीटरच्या आतमध्ये विचार करतो माणूस काय की नाही लोक माणूस की आम्हालाही आहे पण आम्हाला कायदे नियम पण आहे. मतदान व्हावं की नाही व्हावं? मतदानच व्हावं आमचं. लोक घरी गेल्या तर परत येतील का? अनेक लोक घरी गेले सर अनेक लोक घरी गेले. ज्यांनी सगळ्यांनी मतदान मोबाईलला बोलत ज्यांनी मतदानाला आम्हाला सहकार्य हात जोडून केलं. विनंती करतो हे मी एकट्याचं बोलत नाही सर्व पक्षीय बोलतो. त्यांना पहिले बाहेर घ्या. तुमचं पहिला मुद्दा घ्यायला बाहेर काढा मतदान उमेदवार आणि प्रतिनिधी खुर्च्या कुठे आहेत वयस्कर लोक उमेदवार आणि प्रतिनिधी माणसाची सदसद विभूती न्यायाधीश बहुमत असे विचार एंट्री नाहीये. फक्त मतदान त्यांचं करायला येतील आणि फक्त 3 वेळेस व्हिजिट करतील. ते तुम्ही कंटिन्यू तुमच्या व्हिजिट झाले नाही विजिट ते पुढे येत मध्ये. अहो सर आम्ही इथं व्हिजिट आम्ही इथं बघतो त्यांना सकाळी झालं एकदा दोनदा नाही 4 ते 5 वेळेस. बरं जाऊ दे चला साहेब. ज्या दुसऱ्या होत्या त्यांच्याशी मॅच झाला त्यांचं मतदान त्यांना करून दिलं. ह्यांचं काय झालं आता ते सर सगळं दिलेला नंबर दिलेला ते आपल्याला सांगू. सर माझ्याकडे ऐकून घ्या. जे लिस्ट मध्ये नाव आहे त्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती आहे तेवढ्याच मतदान करण्याचं मला अधिकार. अहो पण तिचं नाव आहे ना लिस्ट मध्ये तिला पावती दिलेली आहे सगळं दिलेलं आहे. रिंकी सिंग येऊन गेली मतदान ती करून गेली. मग ही रिंकी सिंग डुप्लिकेट आहे का? तुमचं म्हणणं काय? ऐकून घ्या. PR त्यांचा मुलगा भेटला तर म्हणे 2 रिंकी सिंग असं PR मला सांगितलं. 2 रिंकी सिंग असेल पण हिचं मग ते आता आम्हाला त्याबद्दल सर केवळ फोटोवरून आयडेंटिफाय केलं जात आहे का? फोटोवरून आयडेंटिफाय होत आहे का? हा काही प्रेस बाईट द्यायला थांबलेलो नाही. नाही नक्कीच नाही. आम्ही तुमची प्रेस तेवढ्यासाठी नाही घेतोय. 2 मिनिटं शेख साहेब एकही प्रतिनिधी आणि उमेदवारी आपल्याला 100 मीटरमध्ये नाही ठेवायचा. आपण बघू शकत असाल वार्ड क्रमांक 10 मध्ये हा गदारोळ जो आहे तो झालेला आहे. आपल्या लक्षात येईल निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की केवळ फोटो जो आहे तो फोटो अनमॅच असल्या कारणाने
ती महिला जी आहे ती मतदान करू शकलेली नाही आहे. रिंकी देवी असं महिलेचं नाव असून या महिलेच्या नावावर आणखी कुणीतरी रिंकू देवी जी आहे ती मतदान करून गेलेली आहे. या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो तेव्हा हा कुठेतरी प्रिंटिंगचा जो भाग आहे, मिस्टेक भाग जो म्हणतो आपण, तर आपल्या लक्षात आलं असेल नेमका काय प्रकार जो आहे तो आपण मशालच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेला आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा.